आमच्या सबस्क्रायबरला आहे ना पूर्ण अशी मजा यायला पाहिजे व्हिडिओ बघायचा असा विषय. बाकी माकड्याने मोबाईल ओढून नेला तरी टेन्शन नाही आपल्याला. सबस्क्रायबर खुश तर आपण खुश. त्या पोराला मी किती वेळा सांगितलं होतं निघताना शॅम्पू आणि साबण घे, तरी हा विसरून आला. आता आम्ही गेलो, आता आपण निघालोय गंगा घाटावर. चल. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालो आहे काशी वाराणसी येथे आणि आपण इथं आता पोचलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन. आमची जी रेल्वे आहे ती 10 वाजताप्रमाणे आम्ही आम्ही भाऊ काशीला जायला आता निघालेलो आहे. हे बघा, हे लोक पण माझ्याबरोबर आहेत. तो एक जण काहीतरी नाश्ता आणायला गेला, जाणार नाही. हे बघा, हा भाऊ गायब झाला. काय रे भाऊ, कुठे गेला होता रे तू? अरे भाऊ पाणी आणायला गेलो होतो ना. अच्छा, हा पाण्याची बाटली आणायला गेला होता. हा बात तो सही है. हे बा मेन माणूस आहे आमच्या बरोबर, पूर्ण गाईडलाईन. नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे. रात्री 10 वाजता आम्ही रेल्वे बसलो. मस्त झोपून प्रवास चालू आहे. हा भाऊ मोबाईल खेळतोय सकाळी. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेले राहतात आणि अजून आम्हाला जवळपास पहाटे 3 वाजता आम्ही वाराणसी स्टेशन उतरलो. तर मित्रांनो, जेवणाचा टाइम झाला तरी हा भाऊ समोसाच उभं राहिला. मोबाईल खेळतोय इथे आणि हा बा फिरतोय इकडे तिकडे. अजून थोडी हाईट वाढली तर रेल्वेच्या वर चालला जाणार आहे डायरेक्ट. हा मित्रांनो, आता बघा आम्ही जेवायचं पार्सल मागवलं होतं, ते आलेलं आहे. झाशीला थांबली आहे ट्रेन आमची. झाशीला पोचलो आणि जेवायची लगबग आता इथे सुरू झाली. तेव्हा हा भाऊ फुल निवांत झोपला होता, त्याला उठून आणलं जेवायसाठी. याच्याकडून काही गाठण आणून सुटत नाही वाटतं. अरे रेल्वे सुटून जायला पण गाठण सुटणार नाही ते. गजब बेइज्जती है. काय होतं काय माहिती ते. चाललंय रे ते. चाललंय ते काय असं. बघा मित्रांनो, वाराणसी इथे उतरलो आहे मी आता स्टेशनवर. फुल गर्दी पब्लिकची इथे खाली. पाय दोघं इथे व्हिडिओ काढताय. बघा मित्रांनो, आम्ही आता इथे गल्लीमध्ये फिरतोय. सकाळचे 4 वाजलेले आम्ही रूम शोधतोय. आम्हाला रूम भेटत नाही स्टेसाठी. शोधतोय होता मेन रोडला येऊन गेलो आम्ही, अजून पण रूम भेटत नाही आम्हाला. आपण आपल्या मेन रोडवरच जाऊ, इथे गरज नाही आपल्याला. मग चालतो का इथे? रूम भेटत नव्हता आम्हाला. रात्रीचे पहाटेचे 3:30-4 वाजले तर कसं तरी इथं रूम भेटलाय. हे बघ, झोप लागल्यामुळे कसं वेळेसारखे करायला लागले. रूम फार छोटा आहे, इथे ॲडजस्टमेंट करावं लागेल आम्हाला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. केस विस्कटून गेले पूर्ण. आता थोड्या वेळाने आम्ही तयारी करू. सगळेजण आता मस्त चहा पाणी घेऊन बसलेले. मित्रांनो, आंघोळ केलेली नाही पण फ्लॅश ऑफ प्लॅन चालू केला आहे आणि हा भाऊ असं झोपला आहे जसं पूर्ण 24 तास 26 तास यांनी गाडी चालवली आहे. रिपेअर आहे का त्याच्याने? हा फोटो बघतोय. तर भाई छोट्याशा रूममध्ये ॲडजस्ट व्हावं लागलं, कारण पहाटे 3-4 वाजता आम्ही फिरत होतो रूम शोधत. भीती वाटत होती लोक चोर समजून मारता का. मित्रांनो, इथं एक ना आमच्या रूमच्या जवळ आहे ना सगळे मस्त चालू आहे माकडांच्या. रस्त्यांसाठी असं वाटतं खेळायला, कसं नाही खेळायला. आमच्या सबस्क्रायबरला आहे ना पूर्ण अशी मजा यायला पाहिजे व्हिडिओ बघायचा. अशा पोराला मी किती वेळा सांगितलं होतं निघताना शॅम्पू आणि साबण घे, तरी हा विसरून आला. आता आम्ही घ्यायला चाललो आहे. मेन रोड आहे वाराणसीमध्ये, बघू शकता तुम्ही. लोक सगळे आमच्याकडे बघताय की हा व्हिडिओ काढून बनवून राहता. चला भेटू पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, आता आपण निघालोय गंगा घाटावर. आमचा एक भाऊ पुढं बसलाय, आम्ही तिघा मागे. आता आपण निघालोय घाटावर.
रूमची घ्या मोबाईल काढताना त्याच्यामुळे त्यांना वाटत रूमची आहे. तर मित्रांनो इथं व्हिडिओ काढणं पण आपला मोबाईल काढणं पण चुकीचं आहे. ते लोक लगेच विचारायला येते रूम पाहिजे का रूम पाहिजे का, पोलीस गाडी चालली मागं. आता इथलं सर्व हे बघा मित्रांनो इथं खायचे एकदम वेगवेगळे आयटम आहेत. हे मार्केटमध्ये आपण आता आलो. त्या मित्रांनो सॅलड चाललंय. काशी विश्वनाथ मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार काशी विश्वनाथ मंदिराचा. हे पहा मित्रांनो इथं भाजीपाला मार्केट आहे मंदिराच्या दिशेने आपण आता आलोय. झाला यांचा नाश्त्यासाठी घेऊन आले तिथं. इथला जो प्रसिद्ध पदार्थ आहे तो खायचा आमचा विचार आहे काहीतरी. भाजी घेतली आणि आता आपल्याला नाश्त्यासाठी पुरी भाजी खाऊन झाली मित्रांनो आपली. आता आपण हे बघ मला येऊ म्हणतात तुला. हे बघा इथं बोर्डवर लिहिले बघा मला येऊ. एक वेगळा पदार्थ आहे काहीतरी जो आपल्या इथं महाराष्ट्रात नाही भेटत. मला हो आमचा भाऊ ऑर्डर देऊ राहिला. पुरी भाजी खाऊन झाली आणि आता मला येऊ एक लस्सी बी देणार का. लस्सी प्यायची तो लाजत होता पण बोलला आता हे म्हणे नुसतं आता आवरासारखे. अच्छा बघा मित्रांनो इथं सगळे लोक गंगेत आंघोळ करताय. पक्षी बघा किती मस्त उडता येईल. हे बाई एक मोठी बोट आली. गंगोत्री काशी नाव आहे तिचं. ही आपली गंगा माता. वेगवेगळ्या प्रकारचे घाट आहे तिथं वरती नावं दिलेले आहेत त्यांनी. टोटल 80 घाट आहे. टोटल 80 घाट आहे तिथे. 80 का 64? 80 64 फिरवता. हा मित्रांनो 80 घाट आहे. ते सगळे लोक आंघोळ करतात. पहले अरे यार मित्रांनो आता आपण निघालो आहे गंगा मातेच्या सैरसाठी. हे बघा ड्रायव्हर भाऊ आहे. हे सगळे लाईफ जॅकेट आधी मला म्हणत होते काही टेन्शन नाही घालू नको आता घालताय लग मारून. पूर्ण घाट आता आम्हाला फिरून आणणार आहे. सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटतंय या ठिकाणी. मित्रांनो आता गंगा मातेच्या आपण इथं सैर करतोय बोटमध्ये. मागे काय सगळे घाट आहेत मागे दिसत आहेत. बसलेले आहे बघा.
तलावामध्ये आपण आंघोळ केल्या स्नान केलं आहे आणि नुकतंच आता आम्ही इथून बाहेर पडलो हे आंघोळ करून आलेले मित्रांनो. हा आहे मणिकर्णिका घाट. याचे बरेचसे रील व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. हे मंदिर आहे पाण्यात आहे नाही मंदिर पूर्ण पाण्याचं फक्त टोम वगैरे बघू शकता मित्रांनो. मंदिर आहे हे पाण्यात आहे पूर्ण फक्त त्याचं वरचं जो घुमट आहे तो वरती आहे. मित्रांनो तिथे त्या बाजूला बघू शकता तुम्ही शंकर भगवानांचा एक चेहरा बनवलेला आहे. आपण आता मणिकर्णिका घाटावर. बघू शकता इकडे पूर्ण गर्दी लोकांची. तेव्हा मित्रांनो आम्ही आता घाटावरून आता आम्ही बाहेर पडतोय. छोटे छोटे गल्ले आहेत आजूबाजू दुकान आहेत पूर्ण तुम्ही बघू शकता. आमचे भाऊ लोक पुढे चालले. मित्रांनो आता आम्ही तर जेवायला थांबलोय. साधी ही 100वाली ही नाही हे बघा यांचं ठरवतं आहे काय घ्यायचं काय भाऊ आले का हो काय प्लॅन आहे आता तुम्ही? बस आता आपण मार्केट फिरायचं आणि संध्याकाळी BHC जायचे बिहार आपलं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी पूर्ण फिरून मग उद्या आपली ट्रेन आहे परत नाशिक. 10 वाजता ट्रेन आहे. थकले का भाऊ? आता इथं जेवण करणार का? आता इथं जेवण पेट पूजा तरी काम पूजा तीन आले गेलो आहे ना आपण दोघं का तुम्हाला मला नाही आवडत लय भूक लागली. किल्लर मित्रांनो पाहू शकतो सगळे गाठ घेऊन आलं सगळं एकदम व्यवस्थित झालं. येताना पण एकदम आरामात आलो. ट्रेन थोडीशी लेट होणार होती पण नाही झाली तेव्हा. 100वाला 3 हो आता इथं थाळी मागवली आपण 100वाली एक थाळी यांच्याकडे 2 भाजी बघूया आपण इथं 4 काय काय पोळी करतोय. छोटी नाही. नमस्कार मित्रांनो. हे जे हॉटेल तुम्ही बघताय हे बघा इथे किचन चालू आहे यांचं. म्हणजे एकदम पुरातन हॉटेल म्हटलं तरी चालेल. म्हणजे बरीच वर्ष झाली हॉटेल चालू. साधारणतः 80 ते 82 वर्ष झालेली आहे त्या हॉटेलला. आता आपण तिथे जेवायला आलो आहे. स्वरानाचे मंदिर आहे त्याच्या शेजारीच इथे हे हॉटेल आहे. खूप जुनं हॉटेल आहे 80-82 वर्षापूर्वीचं. आणि एवढं जुनं हॉटेल म्हटलं इथं टेस्टचा तर काही विषयच नाही. खूप छान टेस्ट असेल. थाळी मागवली आपण बघूया. थाळी आलेली आहे डायरेक्ट वाफा निघता येतं. पोळीचं इतकं गरमागरम जेवण भेटलं मस्त. हा भाऊ तर भिडला आहे. बुद्धी आपली आवडली हे बघा मस्तपैकी 2 प्रकारचे भाजी वरण आणि भात येणार आहे अजून. आता भाऊ कशी टेस्ट? एक नंबर तगडा बरं दादा एकदम तगडा. हे पहा मित्रांनो दही पण आणून दिलं आहे त्यांनी आता आपल्याला. आणि आता आपण सुरू करणार आहे जेवण. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो आपण आता आलोय पान खाण्यासाठी. कितीला मार्केट आहे. अरे खाऊन तर बघ कसं राहतं. अरे मग खाऊन बघ. स्ट्रॉबेरी जाऊन येतं ना. हा खाऊ नंतर पान नाही खाल्लेलं आहे त्याला म्हटलं खाऊन बघता नाही म्हणतो. का बरं मी नाही खाल्लं मित्रांनो इथं आलेलं आहे आपण पान खायला. पान बनवत आहे. मी आयडिया दिली बरं काय दात किडल्यामुळे ते घेत नाही. मी या भाऊने कधीच पान खाल्लेलं नव्हतं. खायचं सुरुवात करते पान खायला. म्हणजे एवढं भारी बनारसपासून पान खायला सुरू केलं. काही पान जम्बो साईज गुलाबजाम आहे. आपण टेस्ट करणार आहोत इथं गुलाबजाम. सिंगल दिला डबल त्याच्यात बसणार सिंगल गरम एकदम गरम. बाबा गरमागरम गुलाबजाम आहे. हो खायचा गो खाना भाऊ खाणार नाही. मी चाललो मला विचारतो खाणार. दादा तू रे काय खाणार? थोडा टेस्ट करणार. मित्रांनो आता BHU युनिव्हर्सिटी आहे ती बघायला चाललो आहे आम्ही त्या रिक्षात. आणि इथे एक खासियत आहे ती दाखवतो तुम्हाला. मित्रांनो इथे पाहू शकतो तुम्ही गाड्यांना आरसेच नाही आहे. आणि ज्या गाड्यांना आरसे त्या असे मध्ये दुमडलेले आहे. याचं कारण काय माहिती का? इथे बघा ट्रॅफिक एवढी राहते. हे बघा इतकी ट्रॅफिक राहते.
की असं वाटतंय की ते ट्रॅफिकमध्ये आरसा कोणाला लागू नये म्हणून आरसा त्यांनी मध्ये बंद करून ठेवलेला राहतो. हे बघा पाहू शकतो का आरसे बघा कसे गाड्यांची. हे बघा मित्रांनो आता आपण आलेलो आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आपण आता आलेलो आहे. बघा इथे रांगोळी काढलेली आहे मस्त. आपण मध्ये बघणार आहोत काय काय आहे ते. इथे सगळे फूड स्टॉल आहेत. बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा मित्रांनो इथे एक छानसं गार्डन आहे. लोक बसले आणि जे मंदिर ज्यांनी बनवलं यांनी मंदिर बनवलेलं आहे. आता आपण बघणार नाव पण आहे त्यांच्या महामना मदन मोहन जी. एक संदेश आहे त्यांचा. महामना मदन मोहन मालवीयाजी यांनी हे मंदिर बनवलेले आहे. मंदिर हे बघा मित्रांनो काशी विश्वनाथचं मंदिर आहे. हे आमची गँग इकडे पुढे चालली. साईड व्ह्यू. तू एक विचार कर ना, रिकन्स्ट्रक्शन केलं कसं असं हेच कुठं आहे. दोन दिवसाची जी टूर होती आमची ती संपली आता. आणि नशिबाने काल रिझर्वेशन झालं ट्रेनचं. सकाळी 10 वाजता आम्हाला इथून ट्रेन आहे. नाशिक नाही निघाल भाऊची. हे बघा सगळे बॅग बिग भरत आहे. निघायची तयारी आहे. उद्या सकाळी 7 वाजता आम्ही नाशिकला पोहोचणार आहोत. नाशिक रोड रेल्वे स्टेशन. जे जे आम्हाला भेटायला इच्छुक असतील त्यांनी येऊन जावं ना. तर मित्रांनो परतीचा प्रवास आमच्या या ठिकाणी सुरू झाला आहे. रेल्वे निघालेली. ह्या भाऊ रील बनवतो. हा भाऊ माझ्या मते क्लॅश ऑफ क्लॅन खेळत का रे. हा काहीतरी स्टोरी टाकतोय वाटतं. मस्त मोकळी ट्रेन आहे. वरचे हे जे 2 सीट आहेत ते आमचे. चला भेटूया मग नाशिकमध्ये. मित्रांनो रेल्वे आता पोहोचली आपली काशी इथे. मित्रांनो गंगा नदी बघा. आमची ट्रेन इथून चालली आता. आपण गेलेलो ते सगळं घाट असे आपण तिथे फिरलो. आंघोळ वगैरे केल्या होत्या. तिथे घाट आहेत ते लांब दिसले. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता नाशिकच्या दिशेने. आता आम्ही निघालो नाशिकच्या प्रवासानं. रिटर्न साहित्य वगैरे घेतलं. इकडे शुभम उतरलो आम्ही आता. ट्रेनमधून उतरलो तर पोहे खायचा कार्यक्रम चालू आहे.